विश्वगुरु श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा त्र्यंबकेश्वर वर्ण आषाढी वारीचा प्रवास सुरू झाला होता। आता पंढरपूर तालुक्यातल्या करकंब गावामध्ये आज नाथांच्या वारीचा मुक्काम या ठिकाणी होणार आहे। खरं तर ज्या गावात साधू संत येतात त्या गावात दिवाळी दसरा म्हटला जातो। याच उद्देशाने करकंब गावामध्ये खरं तर स्वागत केलं गेलंय नाथांच्या पालखीचं वारीचं। ज्या परिसरामध्ये आता निवासाचं स्थळ ठरलेलं आहे हे शाळा परिसर आहे आणि त्या शाळेचे प्राचार्य आपल्यासोबत कदम सर। खरं तर विद्यार्थ्यांकडनं असेल किंवा नागरिकांकडनं या ठिकाणी नाथांच्या वारीचं स्वागत केलं गेलंय। सर, काय आनंद मिळतोय, कसं वातावरण या ठिकाणी आपण पाहता आणि साक्षात नाथांची वारी आपल्या गावात आलेली? सर्वप्रथम साधू संत येता दारी तोच दिवाळी दसरा या निमित्ताने या वर्षी नाथांची वारी आमच्या रामबाजू हायस्कूलवर आली। करकंब ग्रामस्थ व सर्वांच्या वतीने आम्ही इथं त्यांचं स्वागत केलेलं आहे आणि खरंच सांगतो हा धन्य धन्य सोहळा आहे। नाथांची वारीची सेवा आम्हाला करायला मिळते हे आमच्या कुठेतरी मागच्या जन्माचं पुण्य असेल असं आम्हाला वाटतं। सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते रामबाजू हायस्कूल स्टाफ आणि करकंब ग्रामस्थांच्या वतीनं मी पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत करतो। वारकऱ्यांची सेवा करणं म्हणजे खरं तर पांडुरंगाची सेवा करणं। काय मनात भाव आहे? मनात एकच भाव आहे की इथून जाताना प्रत्येक वारकरी प्रसन्न मुद्रेनं पंढरपूरला गेला पाहिजे, कोणतीही अडचण आली नाही पाहिजे। सर्व इथं शासकीय सुविधा अत्यंत चांगल्या रीतीनं केलेल्या आहेत। सर्व वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं कष्ट इथं पडणार नाही आणि प्रसन्न करकंबला आलं की आपल्या घरी आल्यासारखं त्यांना वाटेल असाच आमच्या मनात वारकऱ्यांविषयी भाव राहील। खरं तर ज्या गावातनं वारीचा प्रवास होतो, ज्या गावातनं नाथांचा प्रवास होतो त्या गावामध्ये मोठ्या उत्साहानं नागरिकांकडनं वारीचं स्वागत केलं जातं। वारकऱ्यांना कुठलाही त्रास होऊ नये याची देखील काळजी घेतली। त्याच हेतूने करकंब गावातील नागरिक असतील किंवा शाळेचे प्राचार्य असतील यांच्याकडनं मोठ्या उत्साहामध्ये आणि भक्तिमय वातावरणात या ठिकाणी नाथांच्या वारीचं स्वागत केलं गेलं। कॅमेरामन तुषार डेप्लस खुशाल पाटील, पंढरपूर, करकंब गाव।